नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, रील स्टार रोहिणी हिनं आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्येची चर्चा मात्र महाराष्ट्रभर झाली. सगळ्या न्यूज चॅनलला तिच्या मोठ्या मोठ्या बातम्या दाखवल्या गेल्या, कारण की तिचं सोशल मीडियावरती जे अकाउंट होतं, सोशल मीडिया स्टार होती ती. सोशल मीडियावरती तिला चाहते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि तिनं सध्या आत्महत्या केली 27 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता मंगळवेढा तालुक्यातल्या ब्रह्मापुरी येथे तिचं जे हॉटेल होतं, हॉटेल ग्रामपंचायत या स्वयंपाकघरात तिनं आत्महत्या केली. त्याचं कारण काय नेमकं झालं, पोलीस तपासात काय समोर आलं, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आत्महत्या तर रोज होत्यात, नवनवीन अशा आत्महत्या होतात. परंतु कालची जी रोहिणी पारधे या तरुणीनं जी आत्महत्या केली, 25 वर्षीय तरुणी, लव्ह मॅरेज केलेलं होतं तिनं. तर तिनं जी आत्महत्या केली, या आत्महत्येची मात्र सगळीकडं जोरदार अशी चर्चा सुरू आहे. आणि काय कारण बाबा, का एवढी ताणतणावात गेली, का टेन्शन मध्ये गेली नेमकं, सदर घटना बघा 27 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता घडली. मंगळवेढा तालुक्यातल्या ब्रह्मापुरी येथे तिचं हॉटेल ग्रामपंचायत या नावाने होतं आणि स्वयंपाकघरात तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली. बघा, रोहिणी निलेश पारधे असं तिचं नाव. नेमकं काय कारण घडलं बघा. आता पोलिसांनी तात्पुरती आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे. आत्महत्याचं नेमकं कारण आता त्याचे तपास सुरू आहे. नागरिकांमध्ये चर्चा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा पोलिसांकडे होते. पोलीस आता ह्या तपासाचा छडा लावतील. बघा, तिच्या व्यवसायामध्ये ताणतणाव होता का हे सुद्धा आपण बघूया. रोहिणी आणि तिचा पती निलेश यांनी प्रेमविवाह केला होता. पुण्यात रील बनवत होती. नंतर गावी येऊन हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं. हॉटेल रीलमुळं प्रसिद्ध झालं. यशानंतर त्यांनी मंगळवेढ्यात आणखी एक नवीन शाखा सुरू केली. म्हणजे एक हॉटेल होतं, 2 शाखा चालू केल्या. त्यानंतर तिसऱ्या शाखेचं सुद्धा व्यवस्थापन तिनं केलं. तिसरी शाखा सुद्धा सुरू केली हॉटेल ग्रामपंचायत. आर्थिक गणित जुळवणं या दोघांची तारेवरती कसरत होत होती. या मानसिक वाढत्या व्यापामुळे दोघांमध्ये वाद आणि मानसिक तणाव होत असल्याची चर्चा आता सगळीकडे रंगू लागलेली आहे. म्हणजे एक हॉटेल होतं, त्याचं दुसरं काढलं, पुन्हा तिसरं हॉटेल काढलं आणि पैशाच्या त्याच्या ताणतणावात दोघा नवरा बायकोची पुन्हा भांडणं व्हायला सुरुवात झाली असं सांगितलं जातंय. बघा, आता काही रिपोर्ट्सनुसार निलेशचं आधीही लग्न झालेलं होतं आणि पती पत्नीमध्ये मतभेदांमुळे रोहिणी तणावाखाली होती. कुटुंबाने दावे केला आहे की आर्थिक ताण आणि व्यवसायातील वादामुळं, तसंच पती आणि सासरकडून झालेल्या छळामुळं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असंही सांगण्यात येतंय मित्रांनो. आता त्या दिवशी नेमकं काय घडलं बघा. सोमवारी हॉटेलची साप्ताहिक सुट्टी होती. म्हणजे सोमवारच्या दिवशी हे हॉटेल बंद होतं आणि त्या बंद हॉटेलमध्येच हा कार्यक्रम झालेला आहे. सोमवारी हॉटेलची साप्ताहिक सुट्टी होती. मंगळवारी हॉटेल उघडलेच गेले नाही आणि दुपारी रोहिणीने स्वयंपाकघरात गळफास घेतला. तिला तातडीने रुग्णालयात नेलं, परंतु तिथं मृत्यू घोषित करण्यात आलं. आता रोहिणी पाराध्ये कोण होती? रोहिणी हिचं वय 25, ब्रह्मापुरी मंगळवेढा येथील हॉटेल ग्रामपंचायतची ती मालकीण होती. सोशल मीडियावरती गावरान जेवण, ग्रामीण जीवनशैलीची ती रील प्रसिद्ध करत होती आणि तिला लाखो फॉलोअर्स होते. आता मंगळवेढ्याच्या पोलीस जे तपास करतायत त्याच्यामध्ये काय समोर येतंय ते सुद्धा बघा आपण, की मंगळवेढा पोलीस तपास करीत आहेत. आता ते मूळ तिचं जी आत्महत्या झालेली आहे त्याचं कारण शोधण्याचं काम पोलिसांनी आता सुरू केलेलं आहे. आता यामध्ये पोलिसांना
महत्वाची माहिती हाती आलेली आहे, परंतु तिनं अद्याप पोलिसांनी ही माहिती बाहेर कोणाला शेअर केलेली नाही. म्हणजे तपास सुरू असताना बघा, तपासामध्ये काय व्यत्यय यायला नको, आरोपी सावध व्हायला नको, किंवा आरोपी जर सावध झाला तर मात्र तपासापर्यंत पोहोचता येत नाही. अशा काय कारणांमुळं आता पोलिसांनी तपास नेमका कुठपर्यंत सुरू आहे हे सांगितलेलं नाही. बघा, पोलिसांनी हे सांगितलेलं नाही, परंतु तपास योग्य दिशेने सुरू आहे. आता तिचं बघा, फॉलोअर्स जे आहेत हे लाखोमध्ये फॉलोअर्स होते. लोकांना तळतळ वाटली, अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. बऱ्याच जणांनी म्हणले की ताई तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं करायला पाहिजे, असं बऱ्याच जणांनी सांगितलं. आता तिच्या रीळमुळं हे हॉटेल प्रसिद्धीला आलं होतं, आणि हा जो तिचा नवरा होता निलेश पारधी, हा सुद्धा तिच्यामुळं प्रसिद्धीच्या जोतात आला होता. म्हणजे बघा, त्यांचं जे हॉटेल ग्रामपंचायत होतं, ह्या हॉटेलची जाहिरात म्हणून ती इंस्टाग्रामला रील टाकायची, आणि ती प्रसिद्ध झाली, आणि ती हॉटेल असं चालायला लागलं, जोरात चालायला लागलं. आता ह्या दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. महत्वाचं म्हणजे ह्या दोघांच्या जाती वेगवेगळ्या होत्या, परंतु लव्ह मॅरेज हे लव्ह मॅरेज असतं, एकमेकावरचं प्रेम हे प्रेम असतं, परंतु ते प्रेम पुढं जाऊन कुणाचा तरी घात होईल असं प्रेम नसावं, पुढं जाऊन कुणाचा तरी एकाचा मृत्यू व्हावा असं प्रेम नसावं. त्यांनी प्रेम केलं, आंतरजातीय विवाह, लग्न केलं. पुण्यामध्ये जाऊन ते दोघ जण राहत होते. सुरुवातीला पुण्यात राहून ती रीळ बनवत होती, सोशल मीडियावरती ती प्रसिद्ध झाली चांगली. आता त्यानंतर ते ब्रह्मपुरीमध्ये आले होते, मंगळवेढा तालुक्यातले, आणि तिथं येऊन त्यांनी हॉटेल सुरू केलं होतं. आता हा जो निलेश होता, ह्या निलेशचं अगोदरच एका बाईबरोबर लग्न झालेलं होतं. आता लग्न झालेलं ह्या रोहिणीला काय माहित नव्हतं, परंतु हे नंतर कळालं. आता बघा, तिचं प्रेम आणि लग्न म्हणजे निलेशच आपला, त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याच्यासोबतच लग्न केलं. याचबरोबर ते दोघं नवरा बायको होते, व्यवसायात पार्टनर होते, रीळ बनवत होते दोघ जण मिळून. आणि त्या निलेशचं म्हणजे तिचा जो नवरा झालेला निलेश होता, त्याचं अगोदरच लग्न झालेलं होतं, आणि त्याचं लग्न झालेलं होतं, त्याच्यातूनच ह्या दोघांचे खटके उडायला सुरुवात झालेली होती. आता ह्या दोघांचं लग्न झालंय म्हणल्यावरती बघा, अगोदरच लग्न झालं म्हणल्यावरती नेमकंच ह्या दोघांचं आता खटकं उडायला सुरुवात झाली होती. की असंच असतंय प्रेमात, कसं आहे, जोपर्यंत लांब लांब असते ती ना, तोवर एकदम दोघांचं चांगलं असतो. सकाळ संध्याकाळ फोन असतो, झोपच लागत नाही, सारखा सारखा फोन केला जातो. जेवली का, झोपली का, कुठं हाय, काय करती, कशी कपडे घातल्यात, काय करती, हॉटेलात जेवाय जाव, फाटेलात जेवाय जाव, इकडं जाव तिकडं जाव, झाडाखाली बसू, प्रेम करू, असं अगोदर सुरू असतं मित्रांनो. म्हणजे कधी असतं, लग्नाच्या अगोदर जोपर्यंत प्रेम असतं, फोनवरती चर्चा असते, सगळं असतं फोनवरती, तोपर्यंत हे सगळं सुरू असतं. मात्र लग्न झालं आणि 1-2 वर्षे गेलं, एखादं लेकरू बाळ झालं किंवा नाही जरी झालं तरी लग्न झालं, तर मात्र 1-2 वर्षांनी मात्र पुन्हा हळूहळू कटकटी सुरू होत्यात. एकमेकाचं पटत नाही, एकमेकाविना करमायला सुद्धा लागतं. लग्नाच्या अगोदर एकमेकाच्या विरोधात करमत नाही, फोन केल्याशिवाय, बोलल्याशिवाय, झोपल्याशिवाय, बघितल्याशिवाय ती करमत नाही, झोप लागत नाही रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत. मात्र लग्न झाल्यावर 2-3 वर्षातच बाबा कटोळून जातो, बाय पण कटोळून जाते, एकमेकाची भांडणं होत्यात, एकमेकाचा चेहरा सुद्धा बघू वाटत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि असंच काहीसं यांच्या लग्नाबाबतीत सुद्धा झालेलं आपल्याला दिसतंय. तर बघा, याच्यातूनच पुन्हा यांच्या कटकटी वाढल्या, भांडणं वाढली, मारामाऱ्या वाढल्या दोघांच्या. एका हॉटेलचं दुसरं टाकलं, दुसऱ्याचं तिसरं टाकलं, आणि तिसऱ्या हॉटेलमुळे ह्यांच्या कटकटी वाढल्या. पैशाचा ताणतणाव असेल, दोघांचं मतभेद वाढत वाढत गेले, आणि त्यातूनच त्या पोरीनं आत्महत्या करून टाकली. प्रपंचाचं वाट आता ह्यो काय सोंड्या दुसरं लग्न करीन, पण ह्या बिचारीचा 25 वर्षाची तरुणी हाकनाक जीवाशी मुकली, असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय मित्रांनो. तर अशा घटना घडू नये, या घटनांना आळा बसावा. परंतु एक सोशल मीडियावरती प्रसिद्ध असलेली रील स्टार, तिचा मात्र
जीव गेला हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.